महाराष्ट्र राज्याचे आणि आपल्या सर्वांचे लाडके अजितदादा यांचं दुःखद निधन झालं. हे निधन अख्ख्या महाराष्ट्राला, ग्रामीण भागातील प्रत्येक घटकाला एक चटक देणार आहे आणि मनाला हळहळ करणार आहे. राजकारणात संबंध नसणारा महिला वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, ज्यांना दादांनी कशा प्रकारे काम केलंय ह्याची जाणीव नक्कीच विविध मार्गातून त्यांना झाली आणि सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली. आपण सर्वप्रथम दादांना निमगाव केतकी जिल्हा परिषद गटाच्या तर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या पुढे अशा या संकटकाळी संविधानाने निवडणुका लागल्या आहेत, त्या आपल्याला सामोरं जाणं गरजेचं आहे. खरं तर ज्यावेळेस ही कार्यकर्ता बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस आम्ही मामा असतील, भाऊ असतील, व्यासपीठमधील सगळे नेते मंडळी असतील की आता ह्या परिस्थितीत लोकांपुढे सामोरे कसं जायचं आणि लोकांना आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ह्या इंदापूर तालुक्यातील 8 गटामध्ये कशा प्रकारे लोकांना आपण सामोरं जाऊन मतदान मागायचं. खरंच आम्हाला या प्रसंगातून पुढे जाण्यासाठी भाऊंनी आणि मामांनी मार्गदर्शन केलं की बाबा आपल्याला ह्या गोष्टी पक्षासाठी, तालुक्यासाठी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रत्येक घटकापर्यंत दादांनी केलेला विकास हा पूर्ण करण्यासाठी, पुढे चालवण्यासाठी ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतील. आणि हा प्रसंग जरी आपल्याला फार मोठा असला तरी या प्रसंगातून वाट काढत दादांनी जो विकास केला हा विकास आपल्या सर्वांच्या मार्फत पुढे नेण्याचं काम आपल्याला करावं लागेल. आणि येणाऱ्या 7 तारखेला जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी निमगाव केतकी जिल्हा परिषद मतदारसंघासाठी सोनाली तुषार जाधव आणि पंचायत समिती गणासाठी रणजित मनोज भोग यांच्या घड्याळ या चिन्हाच्या समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करून आम्हाला आणि ह्या पुढील काळात विकास करण्यासाठी आणि सर्वांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळात आम्ही नक्कीच स्टेजवरील असणारे सर्व मान्यवर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सर्वांचा ऋणबंध राहील एवढं मी आपल्या सर्वांना गावी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आणि मी सर्वांना 1-2 मिनिटं विनंती करतो की आपण 2 मिनिटं उभा राहून दादांना एक श्रद्धांजली अर्पण करा. ओम शांती. धन्यवाद बाबा. यानंतर संजय भैया सोनवणे अध्यक्ष यांना मी विनंती करतो त्यांनी या ठिकाणी आपलं श्रद्धांजली अर्पण करावी. या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांना सर्वप्रथम मी
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपण सगळ्यांनी पाहिलं की या महाराष्ट्रामध्ये दादांनी कशा पद्धतीनं काम केलेलं आहे आणि एवढा मोठा त्याग करून या राज्यामधील प्रत्येक कार्यकर्त्यावरती त्यांची बारकाईने नजर असायची. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम ते मोठ्या प्रमाणावर करत होते. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेहमी दादांच्या तोंडामधून एक वाक्य असायचं की शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन, त्यांचा वारसा घेऊन आपल्याला या राज्यामध्ये काम करायचं. आणि असं नेतृत्व हे अचानकपणे आपल्यामधून निघून गेलेलं आहे. या आपल्या इंदापूर तालुक्याचं नव्हे तर या राज्याचं, या देशाचं मोठं नुकसान या दादांच्या जाणीनं झालेलं आहे. आणि एवढी मोठी पोकळी ही न भरून निघणारी आहे. आपण आज पाहिलं असेल की एवढं मोठं दुःख असताना सुद्धा हा दादांचा वारसा पुढे घेऊन जायचा आहे म्हणून सुनेत्रा वहिनींनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ या ठिकाणी घेतलेली आहे. आणि या राज्यामधला कुठला कार्यकर्ता वाऱ्यावरती सुटला नाही पाहिजे, त्याच्यावरती कुठल्या अडचणी आल्या नाही पाहिजेत, त्यांचे सगळ्यांची कामं झाली पाहिजेत. जे दादांचं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी वहिनींनी आज ती सूत्र त्यांच्या हातामध्ये घेतलेली आहे. आणि मला वाटतं की या आपल्या तालुक्यातील नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये या संपूर्ण जनतेला मी सुद्धा विनंती करेन की आपण सर्वांनी, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत आणि सगळे उमेदवार हे घड्याळाच्या चिन्हावर आहेत. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या सर्व उमेदवारांना घड्याळासमोरील बटन दाबून एक आगळी वेगळी आदरांजली, श्रद्धांजली आपण या अजितदादांना द्यावी. आणि या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल कळाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मला वाटतं नेहमीच असं होत राहतं की त्या ठिकाणी श्रद्धांजली म्हणून आपण सगळेजण त्या ठिकाणी मतदान करत असतो. तशाच पद्धतीचं मतदान या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व उमेदवारांना निश्चितपणे होईल आणि सगळेजण त्या ठिकाणी निवडून आले पाहिजेत. अशा पद्धतीचं मतदान आपण सगळ्यांनी करावं अशा पद्धतीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद संजय भैया. यानंतर नामदार संसदरत्न माननीय हर्षवर्धन पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं श्रद्धांजली अर्पण करावी. उपस्थित सर्व शोकाकुल बंधू भगिनींनो, कैलासवासी अजितदादा पवार यांच्या श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी जी आपल्यावर वेळ येईल असं स्वप्नात पण कधी आपल्याला वाटलं नव्हतं. ज्या निमगावच्या परिसरामध्ये अजितदादा सातत्यानं येत गेले, विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी ह्या परिसरामध्ये तुम्हा आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं, कामं केली आणि त्याच परिसरामध्ये दादांना श्रद्धांजली अर्पण करावी असा दुर्दैवी प्रसंग आज आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे. दादांच्या जाण्यानं अजूनही कोणावरचाच विश्वास बसत नाही की दादा आपल्यामध्ये नाही. आणि म्हणून दादाने आपल्या आयुष्यामध्ये 35-40 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये काम केलं. काट्याच्या वाडीच्या गावामध्ये विविध कार्यकारी सेवा सोसायटी, दूध संस्था, छत्रपती कारखान्याचं संचालक पद, दिल्लीचं पार्लमेंट, विधानसभेला 8 वेळा बारामतीमधून निवडून येणं,
7 वेळा राज्याचं उपमुख्यमंत्रीपद आणि 27 वर्ष राज्य मंत्रिमंडळामध्ये ज्या माणसाने आपला ठसा उमटवला आणि त्यांच्याबरोबर आम्ही 20 वर्ष मंत्रिमंडळामध्ये सुद्धा एकामेकाचे सहकारी म्हणून आम्ही काम केलं. अशा दादांचं आकस्मिक आपल्यातून निघून जाणं हे तुम्हालाच काय पण महाराष्ट्राला एक खूप वेदना देणारा अशा प्रकारचा हा प्रसंग आहे. दादा हे उत्कृष्ट प्रशासक होते. दादांना विषयाचं आकलन अतिशय तातडीनं व्हायचं. प्रशासनावर अधिकाऱ्यावरती एक वचक होता. नुसता अर्ज जरी एक शब्द वाचला तरी त्या माणसाच्या चेहऱ्यावर तुझं काय काम आहे त्यांना समजत होतं. एखादं काम होणार नसेल तर तोंडावर नाही म्हणून सांगण्याचं धाडस त्यांच्यामध्ये होतं. आणि एखादं काम करणार म्हणल्यानंतर ते काम शेवटपर्यंत झाल्याशिवाय त्या कामाचा पाठपुरावा ते सोडत नव्हते. असं एक दूरदृष्टीचं नेतृत्व या पवार घराण्यामध्ये निर्माण झालं आणि आज दुर्दैवानं ते आपल्यातून गेले. काय बोलावं अशा प्रकारचा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. मित्रांनो, गेल्या 2-4 महिन्यापासून दादांचा आणि आमचा सातत्याने संपर्क व्हायचा आणि दादा गेल्या 3-4 महिन्यापासून फार हळव्या मनाचे झाले होते. जवळजवळ 7-8 वेळा आमच्या मुंबईला बैठका झाल्या, पुण्याला बैठक झाली, BSIला बैठक झाली. 16 तारखेला गोविंदबागला बैठक झाली. 18 तारखेला पुण्याला त्याच्या मागच्या रविवारी ते माझ्या घरी जेवायला येतो म्हणले आणि 8 वाजताचं टायमिंग ठरलं. 6:45लाच आले. सगळी चर्चा झाली. मला म्हणले हर्षवर्धन आता हे संघर्ष बाद झाला. संघर्षाचं राजकारण करण्यापेक्षा एकीचं विकासाचं राजकारण आपण करू. गावगावचा कार्यकर्ता तुमचा असेल, माझा असेल, मामांचा असेल, आणखीन कोणाचा असेल, हे किती वर्ष आपण एक आपसात हे दुष्पट ठेवणार. त्यातून तो कार्यकर्ता भरडला जातो, गावातली शांतता भरडली जाते, विकास कामं बाजूला राहून दुसरीच कामं आपल्या पुढे येतात. हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे. ही भूमिका त्यांनी मांडली, आम्ही त्याला दुजोरा दिला आणि मला म्हणले आता आपण सगळेजण 59, 60, 61, 62 वयाच्या आसपास सगळीच आपण आलोय आता. मग आता हे अजून असंच करायचं का? पुढच्या पिढीला काय संदेश देतो आपण? उद्या जर हा संघर्ष जर पुढे पिढ्यानपिढ्या चालला तर त्या तालुक्यामध्ये, त्या गावामध्ये काय आपण संदेश देणार आहे? या विचारामध्ये दादा होते. आणि मग आम्ही सगळे एकत्र बसलो, मामा आम्ही सगळे एकत्र बसलो. 5 मिनिटांमध्ये निर्णय झाला आणि एका चिन्हावर एका विचारानं आपण जिल्हा परिषदेच्या निवडणूक आपण लढवू आणि त्या पद्धतीने 24 उमेदवार आपल्या भागामध्ये आपण उभा केला. मला सर्वांना एकच या निमित्तानं सांगायचंय की उभा केलेले 24 उमेदवार कृषी मंत्री दत्तामामा भरणेचे नाहीत, न हर्षवर्धन पाटलाचे नाहीत, पण उभा केलेले उमेदवार हे अजितदादांचे उमेदवार होते. आणि आज दुर्दैवानं अजितदादा नाही. 7 तारखेला आपल्याला मतदान करताना हा विचार करावा लागेल की दादांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली आपल्याला अर्पण करायची असेल तर 24च्या 24 ठिकाणी चांगल्या मताधिक्यानं आपले उमेदवार आपण निवडून आणले तर मला वाटतं 9 तारखेला खऱ्या अर्थाने दादांना आपण श्रद्धांजली अर्पण केली असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागणार आहे. मी सकाळपासूनच्या अनेक 8-9 बैठकामध्ये श्रद्धांजलीच्या सभेमध्ये मी सांगतोय, इथं पण सांगणार आहे की 9 तारखेला आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं इंदापूरला निकाल ऐकण्याकरता येईल. आणि तिथं आल्यानंतर जी मेहनत आपण घेणार आहे दादांच्या प्रतिमेला अभिवादन करण्याकरता, आणि ज्यावेळी निकाल लागतील आपले 9 तारखेला तर सगळ्याच्या सगळ्या जागा आपण तर निवडून आणणारच आहे. पण त्या जागा निवडून आल्यानंतर
एकाही विजयाचा आपल्याला जल्लोष करायचा नाही, एकाही विजयाचा आपल्याला एक फटाकडी सुद्धा उडवायची नाही, एक चिमटभर गुलाल सुद्धा कोणाच्या अंगावर आपण टाकायचा नाही, एक हार थोडा सुद्धा कोणाचे आपण त्या ठिकाणी घ्यायचे नाही. पण हजारोच्या संख्येनं आपण इंदापूरला एकत्र जमू आणि त्या चौकामध्ये भला मोठा अजितदादांचा एक फोटो लावू आणि हा 24च्या उमेदवारांचा झालेला विजय हा दादांच्या चरणी आपण त्या ठिकाणी श्रद्धांजली म्हणून आपण अर्पण करू. हे काम तुम्हाला आम्हाला सर्वांना 9 तारखेला या ठिकाणी बापूराव करायचंय. कारण हा इंदापूर तालुक्याची उंची आणि हा इंदापूर तालुका वैचारिकदृष्ट्या किती प्रगल्भ आहे हे या माध्यमातून आपल्याला या मित्रांनो दाखवण्याची आवश्यकता आहे. काल ज्या दादांचं निधन झाल्यानंतर बारामती शहरामध्ये आपण जर येणारा क्राऊड बघितला, गर्दी बघितली, आदल्या दिवशी 1,00,000-1.5 लाख लोक होती, दुसऱ्या दिवशी अंत्यविधीला तर ते ग्राउंडच पुरलं नाही. अख्ख्या विद्या प्रतिष्ठानमध्ये बगल तिकडं माणसं दिसत होती. ज्यावेळेस आम्ही त्या चौतारावरती दर्शन घ्यायला पुष्पचक्र व्हायला गेलो, सहज नजर टाकली मी अशी, ते दृश्य अजून माझ्या डोळ्यासमोर आहे. तर सगळी 18 वर्षापासून 35 वर्षापर्यंतची तरुण मुलं ही लाखोच्या संख्येनं दादांना अखेरचा निरोप द्यायला आले होते. कदाचित त्यातल्या 90% लोकांनी दादाला कधी भेटलेही नसतील किंवा त्यांची दादाची अशी वैयक्तिक कधी ओळखही नसेल. पण एवढा लाखोच्या संख्येनं तरुण वर्ग का आला तर या सोशल मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, पोर्टलच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून दादांबद्दलचं एक अट्रॅक्शन, एक दमदार नेता, एक उत्कृष्ट वक्ता, हजरजबाबी आणि प्रत्येक प्रश्नाला आणि वेळ प्रसंग पडली तर अंगावर एखादा विषय घेऊन तो तडीस नेणारा हा तरुणांना आवडणारा एक नेता होता. म्हणून मित्रांनो, युवा वर्ग जे त्यांना मॉडेल आयडियल म्हणून समजत होते ती संख्या बारामतीला तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायला मिळाली. आज पवार कुटुंबियावरचं दुःख जर बघितलं आपण तर भयानक दुःख आहे. कल्पना करा, आपल्याही कुटुंबामध्ये हा अनुभव आपल्याला बी आलेला आहे. दुःख काय असतं ते, पण ते आपलं दुःख आपल्या कुटुंबापुरतं किंवा पाहुण्यारावळ्यापुरतं असतं किंवा एखाद्या गावापुरतं असतं. पण पवार कुटुंबावर आलेलं दुःख हे साऱ्या महाराष्ट्राचं दुःख आहे. आणि आज एखादा कर्तबगार माणूस एखाद्या कुटुंबातला जो उंच भरारी घेऊन एका शिखरावरती पोचलेला आहे आणि तो माणूस आपल्यातून निघून जातो, ही कल्पना सुद्धा त्या कुटुंबातल्या फॅमिलीतल्या लोकांना काय वाटत असेल याचा विचार सुद्धा आम्ही कधी करू शकणार नाही. एवढी दुःखद अवस्था आज त्या सगळ्या पवार कुटुंबाची निर्माण झाली. काल अस्थि विसर्जन झालं. नीरा आणि करा नदीच्या संगमावरती जाऊन अजितदादाच्या अस्थि विसर्जित केल्या. आपण टीव्हीवर बघितलं असेल, सोशल मीडियामध्ये बघितलं असेल. आपण परवा आम्ही रात्री सुनित्रा वहिनींना भेटलो, सुप्रियाताई होत्या, पवार साहेबांची भेट झाली. अंत्यविधी झाल्यानंतर काल एकदम राजकीय घडामोडी सुरू झाल्या, साहजिक आहे. काल वहिनींना विचारलं गेलं की तुम्हाला जबाबदारी उपमुख्यमंत्री पदाची घ्यावी लागेल. काय त्या माऊलीची अवस्था असेल सांगा. एका बाजूला आपला एक कर्तबगार पती गेला, एवढं मोठं दुःखाचं दगड त्यांच्या छातीवर आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतःला सावरायचं का, कुटुंबाला सावरायचं का, परिवाराला सावरायचं का, हे एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला मात्र ही जबाबदारी घ्यायची का नाही घ्यायची हा प्रसंग दुसऱ्या बाजूला. डोळ्यासमोर चित्र आणा. ज्याला भोगावं लागतं, ज्याला सोसावं लागतं त्यालाच ते कळतं. आणि रात्री त्यांनी मग 10 वाजता निर्णय घेतला की एवढं जरी दुःख माझ्यावर आलं असलं, एवढं संकट जरी माझ्यावर आलं असलं तरी माझ्या दुःखाच्या आणि संकटापेक्षा सुद्धा जो लाखो लोकांचा संसार प्रपंच जो पवार कुटुंबावरती अवलंबून आहे, जो दादांच्या कर्तृत्वावरती अवलंबून आहे, त्याच्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागेल
आणि रात्री 11 वाजता या अवस्थेमध्ये त्या गाडीनं मुंबईला गेल्या. पहाटे 4 वाजता देवगिरी बंगल्यावर पोहोचल्या. आज म्हणून मामा ह्या बैठकीला येऊ शकले नाहीत, कारण त्यांना रात्री निरोप आला, मलाही मामांचा फोन आला की अशी अशी बैठक आहे आणि सगळ्या आमदारांना मंत्र्यांना बोलवले. मग ते बाकीचं सगळं टीव्हीवर आपण बघितलं असेल, मी काय सांगून आपला अधिक वेळ घेणार नाही. कोणासाठी त्या उपमुख्यमंत्री झाले, कोणाकरता त्या सभागृहाच्या नेत्या झाल्या, कोणाकरता त्या CLP लीडर झाल्या, कोणाकरता त्या गट नेत्या झाल्या. समजून घ्या विषय, हा काय सोपा विषय नाहीये. श्रद्धांजली अर्पण करत असताना सुद्धा ज्या भावना आहेत आपल्या मनातल्या, आता माझा आणि दादांचा झाला असेल, राजकीय वाद झाला असेल, राजकीय संघर्ष झाला असेल, लोकशाही आहे, पण कधी त्यांनी माझ्या व्यक्तिगत पातळीवर कधी नुकसान केलं नाही आणि मी त्यांच्या कधी व्यक्तिगत पातळीवर नुकसान केलं नाही. पवार कुटुंबियांचे आणि आमचे कौटुंबिक संबंध कायमच राहिले, घरगुती संबंध कायमच राहिले. माझ्या मुलीचं लग्न होतं तर अख्खी पवार कुटुंब आमची वाट बघत बसली होती घरी. लग्नाचं निमंत्रण द्यायला गेलो. त्यांच्या मुलाचं लग्न परवा झालं, त्यावेळेस तिने आम्हाला आग्रहानं निमंत्रण करून सांगितलं. लग्न बाहेरच्या देशामध्ये होतं, पण हे कौटुंबिक संबंध आपण सांभाळतो, हे काय कोणाची दुश्मनी नाहीये. आणि मग आम्ही हा विचार केला की जर हे सगळं अशा पद्धतीने करत असतील तर आपला तालुक्यातला आणि आपल्या गावातला वाद हा किती वर्ष करायचा आहे, आणि हा वाद करून पुढे न्यायचंय काय आपल्याला. आज आम्ही 40 वर्ष सार्वजनिकामध्ये काम करतो. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण नव्या पिढीला काय सांगणार आहे का नाही. हे असल्या निवडणुका आणि हे सगळे वाद आणि संघर्ष हे काय सोपं राहिले. आता जो उभं राहतो त्याला कळतं काय वाट नाही ते सांगतो तुम्हाला. ठीक आहे, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये या गोष्टी कराव्या लागतात, पण यातून आपल्याला कुठेतरी एकत्रीकरणाचा विचार घ्यावा लागेल. आणि म्हणून संघर्षाचं राजकारण करण्यापेक्षा एकीचं विकासाचं समाजकारण राजकारण आपण करू, ही दादांनी भूमिका मांडली. आणि मग ज्यावेळेस पवार साहेबांकडे आम्ही बसल्यानंतर चर्चा झाली की आता आपण सगळे एकत्र येऊ. पवार साहेब म्हणले आता तुम्ही नव्या पिढीने निर्णय घ्या आणि हे राज्य व्यवस्थित चालवा, ही पवार साहेबांची अपेक्षा होती. आता आपले कार्यकर्ते आपण आपल्या व्यक्तिगत स्थानिक वादामध्ये इतकं अडकलोय आपण, मागं पुढं सरायला तयार नाही. कोणी सांगतो मग त्याचं का असं केलं, मग मी असं करणार. ठीक आहे, बरोबर आहे, तुझंही बरोबर आहे, त्याचंही बरोबर आहे, पण हा संघर्ष न्यायचा कुठपर्यंत आपल्याला. तर आपण काय एकामेकाच्या लग्नाला जात नाही का. जरी माझ्या विरुद्ध कोण उमेदवार उभा राहिला त्याचं निमंत्रण घरी जात नाही का आपण. त्यावेळेस आपण एकत्रितपणा दाखवतो, पाहुण्या रावळ्यात एकत्रितपणा दाखवतो, भावकीमध्ये एकत्रितपणा दाखवतो, गावगाड्यामध्ये एकत्रितपणा दाखवतो. गावची यात्रा आली की आपण सगळे एकत्र येतो. आणि मग निवडणूक लागल्यानंतर एवढा वाद कशासाठी, हा विचार सुद्धा आता मला असं वाटतं या इंदापूर तालुक्यामध्ये आपल्याला करावाच लागणार आहे. मी मामांना सुद्धा म्हणलं मामा ही आता तालुक्यात घडी विस्कुटून चालणार नाही आपल्याला. मित्रांनो, विचार करा, परिस्थिती पुढची फार संघर्षाची आहे. निवडणूक उद्या संपून जाईल 9 तारखेला. त्यानंतर या जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला काम करताना सगळा विचार करावा लागेल आपल्याला. उद्या आपल्या तालुक्याचे सार्वजनिक प्रश्न आहेत. शेतीचा पाण्याचा प्रश्न आहे, 22 गावाचा पाण्याचा प्रश्न आहे, गावागावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, विकासाचे प्रश्न आहेत, व्यक्तिगत कामाचे प्रश्न आहेत, तरुण पिढीच्या 2 हाताला काम द्यायचे प्रश्न आहेत. हे कोण सोडवणार आहे. आणि अडचण आल्यानंतर जाणारे कोणाकडे आपण, हे सुद्धा आपण सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय गांभीर्याने विचार करण्याचे मी हृदयापासून बोलतोय. आणि काय लोकांना वाटतं अशी काय लई मोठी निवडणूक आहे, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका येणारच आहेत, संपणार आहेत, पुन्हा दुसऱ्या निवडणुका येणार आहेत. पण त्या निवडणुकीसाठी आपल्या डोक्यामध्ये ज्या काही गोष्टी कालवतात किंवा काय कालवल्या जातात, सांगतो तुम्हाला मी, हे कुठेतरी आता आपल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यापासून सुद्धा
आणि मग गावात भांडणं लागणं, आणि मग भांडणं झाल्यानंतर एखादी पार्टी माझ्याकडे आणि एखादी पार्टी तुझ्याकडे, ह्यानी विकास मित्रांनो होणार नाही. त्यांनी व्यक्तिगत कोणाचा तरी फायदा होईल, नाही असं नाही, पण त्यांनी समाजाचा फायदा होणार नाही. आणि म्हणून आता ही वेळ तुम्हा आम्हा सर्वांवर या ठिकाणी आलेली आहे. आणि ज्यावेळेस आम्ही सगळे एकत्र बसलो, कृषी मंत्री भरणे मामा असतील, आप्पासाहेब असतील, मी असेल, पृथ्वीराज बापू असतील, अध्यक्ष असतील, सगळे आम्ही एकत्र बसलो आणि ठरवलं की आता हे थांबलं पाहिजे. आता आपल्या विरोधामध्ये जी काही माणसं कोणी उभं राहिली असतील, ती सुद्धा दादानीच तयार केलेली माणसं आहेत ना, दुसरं कोणी, आपणच तयार केलेली माणसं आहेत. वेगळं कोणी तयार झालेलं आहे का मला सांगा बरोबर. तुम्ही एक नाव वाचून दाखवा मला. काय माझ्याकडे तयार झाली, काय दादाकडे तयार झाली, काय मामाकडे तयार झाली. अरे मग आपण कधी हा विचार करणार आहे का नाही. मी तर असं आव्हान करेल की तुम्ही सुद्धा जेणे कोणी फॉर्म भरले असतील, अरे एवढा मोठा नेता गेला आणि काय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या एका जागेसाठी आपण वाद घालतोय सकाळ. काहीतरी वैचारिक प्रगल्भता दाखवा लागेल का नाही आपल्याला. कसारखं 24 तास राजकारण 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 नाही मित्रांनो, आपल्याला ह्या गोष्टी परवडणाऱ्या नाहीत आपल्याला स्वतः. आज जर आपण संजय सोनवणे एकत्र आलो नसतो ना, तर तुम्हालाही माणसं उभा करायला मिळाली नसतील, मलाही माणसं उभा करायला मिळाली नसतील. उभा राहायला माणसं तयार होत नाहीत आता, जर संघर्ष लई पेटला तर सोडतो. खरी वस्तू ती आहे. आणि मग किती आर्थिक नुकसान आपण एखाद्या कार्यकर्त्याचं करायचं, हा विचार दादाने आमच्या समोर मांडला. आणि दादा म्हणले आता भाऊ बास झाला, आता हे सगळं आपण एकत्र करू. आज विचार करा, आपल्या गावच्या विकास सोसायटीचा प्रश्न कोण सोडवणार, आपल्या गावच्या ग्रामपंचायतचा विकासाचा प्रश्न कोण सोडवणार. मी शेतकरी, माझा ऊस कोणत्या कारखान्याला मी घालवणार, कारखान्याचा प्रश्न कोण सोडवणार, दुधाचा प्रश्न कोण सोडवणार. नवीन पिढी आता आपली मुलं मुली प्रत्येकाच्या घरामध्ये शिक्षणाचं दालन उभं केले आपण. आता या शिक्षणाच्या सुविधा कोण देणार आहे आणि कुणाकडे आपण जाणार आहे. आणि म्हणून हा या श्रद्धांजलीच्या निमित्तानं माझं एवढंच आवाहन करायचं आपल्याला सर्वांना की कृपा करून ही वेळ फार महत्वाची आहे. आपल्याला सर्वांना डोकं शांत ठेवून या संदर्भामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम आपल्याला करायचंय. आणि म्हणून ज्या दादांना आयुष्यभर तुमच्या आमच्या सर्वांच्या करता आयुष्य वेचलं, त्या दादांच्या स्मरणार्थ उद्या आपल्याला ह्या निवडणुकीचं काम पार पाडायचंय. दादा विमानानं बारामतीला का आले होते बरं, विचार केला. दादा विमानानं बारामतीला त्यांच्या जिल्हा परिषदच्या 4 सभा होत्या. सकाळी 9 वाजता पहिली सभा होती गुणवडीला, आणि पुढच्या 4 सभा होत्या. त्याच्या आदल्या दिवशी माझ्याशी 2 वेळा फोनवरती बोलले. जो माणूस आपल्या निवडणुकीकरता प्रचार करता आला आणि कोणाचाच प्रचार करू शकला नाही आणि नियतीने त्याला आपल्यापासून घेऊन गेले, मग आता जबाबदारी कोणाची आहे सांगा मला तुम्ही. कोणाची जबाबदारी आहे, आपली नाही का जबाबदारी. आणि म्हणून हे सगळे गट तट मतभेद, मला सांगितलंच नाही, मला बोललाच नाही, मला रामरामच केलं नाही, माझा बांधच फोडला, मागं त्यांनी मला भाषाच वेगळी वापरली, ह्याच्या पलीकडे जावा तुम्ही आता सांगतो. आणि ह्याच्या पलीकडे जर आपण जाणार नसाल तर आपलं भवितव्य कोण घडवणार आहे. आणि म्हणून मला सर्वांना या ठिकाणी 2च गोष्टी सांगायच्या. पहिली गोष्ट म्हणजे आता मतदानाची टक्केवारी या सगळ्या घटने घडल्यामुळे कदाचित मला भीती वाटते की टक्केवारी कमी होईल. लोक मतदान घड्याळाच करणार त्याबद्दल दुमत नाही, पण टक्केवारी जर कमी झाली तर मताधिक्य कमी होईल. मताधिक्य कमी झालं तर उमेदवाराला मतं कमी पडतील, आणि उमेदवाराला जर मतं कमी पडली तर ज्या चांगल्या मतानं आपल्या दादांना आपले उमेदवार निवडून आणून जी श्रद्धांजली अर्पण करायची ती करण्यामध्ये आपल्याला सुद्धा कुठेतरी कमीपणा येईल. हे थोडंसं सगळ्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. आता पक्षानं प्रोटोकॉल जाहीर केला आहे.
उमेदवारांनाही सांगू इच्छितो, मला तुषार बोलला आता भाषणामध्ये की प्रोटोकॉल जाहीर केलेला आहे. कुठेही जाहीर सभा आपण घेऊ शकत नाही, कुठेही आपल्याला हार थोडे सत्कार घेता येणार नाही आणि घ्यायचे पण नाही, आणि कुठेही फार मोठा गाजावाजा करून आपल्याला मतं मागता येणार नाही. कारण एका बाजूला आपण दुःखाच्या छायेमध्ये आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाप्रमाणे निवडणुकीला मतदान सुद्धा आपल्याला करावं लागेल. एक अभूतपूर्व परिस्थिती आहे. परमेश्वरांनी विचार करायला दिले आपल्याला. हे अभूतपूर्व परिस्थिती आहे की अजितदादांचा 13वा व्हायच्या आत मतदान बी होणार आहे आणि जिल्हा परिषदचा निकाल पण लागणार आहे. विचार करा काय अवस्था आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये एका हृदयामध्ये आपल्याकडे दुःख साठलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला कर्तव्य बजवायचं आहे आपल्याला. ह्या दोन्हीचा समन्वय ठेवून तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी घराघरामध्ये जाऊन आपल्याला लोकांना समजून सांगावं लागेल आणि 80% जास्त मतदान हे घडवावं लागेल आपल्याला. आता सगळी एकत्र आल्यानंतर जर मतदान घडणार नसेल तर मग मतदान घडेल कधी, हाही विचार तुम्ही आम्ही सर्वांनी मित्रांनो करण्याची आवश्यकता आहे. आज आम्ही ठरवलंय की जिल्ह्यामध्ये आता काम करावं लागेल आपल्याला, संघटना उभी करावं लागेल आपल्याला, कार्यकर्त्याला बळ द्यावं लागेल आपल्याला, विविध संस्थांच्या माध्यमातून संस्था चालवणारा आधार द्यावा लागेल आपल्याला, आणि प्रशासनाच्या माध्यमातून वहिनींच्या माध्यमातून. त्यांच्यासमोर तर केवढं आव्हान आहे. उपमुख्यमंत्री पद चालवणं, सभागृहात जाणं. आता मी 20 वर्ष तिथं काम केलं, मला माहिती आहे. या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी, आणि मग पवार कुटुंबाची काय अवस्था आहे आज. आपलं काही कर्तव्य आहे का नाही. इथं बसलेल्या सगळ्या माणसांकडे माझं आव्हान आहे, इथं प्रत्येकाला कुणाला तरी प्रत्यक्षपणे दादांनी मदत केली का नाही, अप्रत्यक्षपणे पण मदत केली का नाही सांगा. मग प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जी माणसं आपल्याला मदत करतात आणि दुर्दैवानं ती माणसं जर आकस्मिक अपघातामुळे जात असतील, नेतृत्व जात असेल, तर मग आपली पण जबाबदारी आहे का नाही की त्याची कुठं ना कुठेतरी उतराई करण्याचं काम ते लोकशाहीच्या माध्यमातून मतदान करून चांगल्या प्रकारचं मतदान घडवावं. एवढंच आव्हान मी या निमित्तानं आपण सर्वांना करतो. मी माझ्या वतीनं, इंदापूर तालुक्यातल्या आम जनतेच्या वतीनं, तुमच्या पाटील कुटुंबियाच्या वतीनं आणि ह्या तालुक्यातल्या सगळ्या संस्थांच्या वतीनं आणि सर्व समाजाच्या वतीनं मी दादांच्या प्रतिमेला या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. पवार कुटुंबावर जे दुःख आलेलं आहे त्यातून सावरण्याची परमेश्वरानं त्या कुटुंबाला शक्ती द्यावी, अशाच प्रकारची या ठिकाणी मी आदरांजली अर्पण करतो. आणि आपण सर्वांनी 2 मिनिटं उभं राहून दादांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी श्रद्धांजली.